त्याला कोणत्याही ठिकाणी यश प्राप्त होतात, तो विजयी होत असतो. आणि आता बघा पुढे शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षिती, एकदा देवाचे मुलं बघा, देवाचे पोरं विट्टी दांडू खेळत होते. विट्टी दांडू, त्यांचं नाव काय काय, साम, प्रद्युम्न, चारुदेशन, गद, असे यदुवंशीय जे राजकुमार होते ते उपवनामध्ये फिरण्याकरता आले आणि ते चेंडू फडी खेळू लागले. बघा, चेंडू फडी खेळले, बघा, नंतर विट्टी दांडू खेळले, तर त्यांची विट्टी आहे ना ते बघा एका काट्यांच्या गुफेमध्ये गेली आणि तिथं होती सोनी विहीर, थोडी ती दबलेली होती, वरतूनच दिसत होतं तिच्यामध्ये काय आहे तर. आणि तिथं एक मोठा क्रुकलास होता. क्रुकलास म्हणजे आपण ज्याला सरडा म्हणतो ना, असा भला मोठा सरडा. कारण सरडा बी काही काही सरडे असे लहाने असतात, काही सरडे पांढऱ्या कलरचे असतात मोठे बी असले तर, आणि काही काही सरडा असतो तो कसा करतो, करतो ना, त्याचं तोंड कसं असतं मग तेव्हा. मग काही काही माणसाला आपण बी म्हणतो ना, काय खाल्ल्यासारखा करतो असा असा. तर ज्या सरड्याचं तोंड लाल लाल असतं काही काहीचं, तर हा मोठा सरडा. आणि याला त्या देवाच्या पोरांनी बघितलं आणि ते घाबरले, विट्टी काढली नाही त्यांनी आणि ते देवाजवळ आले, त्यांच्या बाबाजवळ, आणि देवाला म्हणता, अहो बाबा म्हणे, तिथं बघा म्हटलं आमची विट्टी गेली आणि आम्ही बघितलं तर तिथं भरा मोठा क्रुकलास आहे. सरडा म्हणजे संस्कृतमध्ये क्रुकलास म्हणजे सरडा होतो. आणि बघा तिथं पाहिल्यानंतर देवाने फक्त दिव्य दृष्टी टाकली त्याच्यावर, देवाची दृष्टी पडताच, आणि देवाने ते विट्टी काढण्याकरता फक्त तिथं हात लावताच त्याच्या अंगाला स्पर्श झाला. फक्त काय झालं, देवाचा स्पर्श आणि देवाची दृष्टी पडताच त्याचं सरडत्व जे होतं ते नष्ट झालं आणि त्यामधून एक पुरुष निघालेला आहे. त्यावेळेला राजा परीक्षिती म्हणतो, गुरुदेव अहो म्हटल्या हा तर सरडा, आणि देवाची नजर त्या सरड्यावर पडताच तो सरडा मरून पळावा आणि त्याच्यामधून तो पुरुष निघाला. तो कोण आहे म्हणे. मग त्यावेळेला शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षिती, अरे हा जो पुरुष आहे ना, बघ म्हटले, ज्या वेळेला सरडा मरून पडला आणि त्याच्यामधून पुरुष निघाला, त्यावेळेला द्वारकाधीश श्रीकृष्णांनी त्या सरड्याच्या देहामधून निघाल्या त्या पुरुषाला विचारलं, हे म्हटले तू कोण आहे म्हटले. त्यावेळेला त्याने सर्व हकीकत सांगितली, मी कोण आहे. मी पूर्वीचार माझ्या जन्मामध्ये नृग नावाचा राजा होता. कोणता राजा होतो, नृग. बघा, नळाचा आणि त्याला असा अर्धा चंद्र लावला. आपण ध्रुव कसा लिहता तसा नृग. हा नृग राजा. शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षित या नृग राजाने पहिलारू गाई म्हणजे पहिलीच विणारी गाय, तर पहिलारू गाय तिचा बघा पहिल्यांदा तो तिला स्नान घालायचा. स्नान घातल्यानंतर मग तिला तो मस्त पुसायचा. जसं आपण आंघोळ केली की आपला अंग पुसतो ना, तसा तो पुसायचा तिला. त्यानंतर कोरडी झाल्यानंतर रंग लावायचा. रंग लावल्यानंतर तिच्या शिंगांमध्ये सोन्याच्या शेंब्या घालायचा. बघितलं का तुम्ही बैलांच्या शिंगाला शेंब्या घालता त्या, तर त्या आपल्या पितळाच्या असतात, तर हा डायरेक्ट सोन्याच्या घालायचा. सोन्याच्या त्या स्वर्णाच्या शेंब्या, पायामध्ये सोन्याचे पैजण आणि पाठीवर हिरे मोती माणिक यांनी मडवलेल्या झुला, अशी झूल टाकायचा गायीच्या पाठीवर. आणि ती गाय पाणी सोडायचा, संकल्प सोडायचा आणि ब्राह्मणाला दान द्यायचा. एखाद्या गरीब भक्त आला देवाचा तर त्याला दान करीत होता. अशा किती गायी दान केल्या त्याला बी माहीत नव्हतं. त्याच्या गोठ्यामध्ये अनेक गायी होत्या. त्याने काय केलं, नृग राजाने एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली आणि तो ब्राह्मण घरी घेऊन गेला. ती गाय घरी घेऊन गेल्यानंतर त्याने त्या गायीच्या अंगावरचं ते ठेवला शिंका. पोळ्याच्या दिवशी तुम्ही नवीन सामान घेता, बैलाच्या अंगावर ठेवता का?
किती टाईम ठेवता? थोडा वेळ काही काही तर पाऊस पडी जाईल म्हणे, काढ काढ लवकर, पुढच्या वर्षी का आपल्याला वापरता येईल तो. असे लोक करतात. तर ते लोक तर मग घरी गाई नेली म्हणजे लगेच सेंब्या बी काढून घेत होते, पैजण पायातले काढून घेत होते, झूल काढून घेत होते. कारण ती झूल कशाची होती? हिरे मोती माणिक यांनी मडवलेली होती ती झूल, त्यामुळे ते काढून घेत होते सर्व. आणि याने ती झूल काढून घेतली आणि तीच गाय त्याच्या गोठ्यामधून पडत सुटली बघा रात्रीच्याला. कारण ती सुटली कुठ्याहून आणि ती पडत पडत आली कुठं आली? आता नवीन ठिकाणी गेली म्हणजे ती कुठं जाते? जो जुना मालक असतो ना त्या मालकाच्या घरी जात असते ती. पुन्हा त्याच्या गोठ्यात आली आणि तीच गाय त्याने काय केलं, दुसऱ्या दिवशी एका ब्राह्मणाला दिली. आणि परिणाम असा झाला, आता हा घेऊन चालला होता गाय आणि तो ब्राह्मणाला त्याने बघितलं की येता गाय तर माझी आहे म्हणे. तो म्हणतो ही गाय माझी आहे, मला राजाने दिली होती. तो म्हणतो आता बघ माझा हात ओला आहे म्हणे बारे अजून. म्हणे तू तिथं नाश्ता केला अशी? नाही नाही म्हटले, अरे संकल्प सोडला राजाने, मी मंत्र म्हटले आणि ही गाय आत्ताच राजाने मला दिली. म्हटले आता आपलं भांडण इथं मिटणार नाही. कुठं मिटीन? ज्या राजाने तुला गाय दान दिली ना तिथंच मिटीन. चल म्हटले तिथं. आणि गेले दोघंचे दोघं राजाजवळ. राजा म्हणतो ही माझी गाय आहे ना, ही मला ठेवून द्या. दोघं ब्राह्मणांना म्हणतो, आणि तिच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला किती गायी देऊ सांगा म्हणे. अशाच मळवून किती गायी देऊ. पण ते दोघंचे दोघं ब्राह्मण बी असे होते ना, काटाला पेटले. म्हणे हीच गाय माझी आहे ना, हीच गाय आम्हाला द्या. आता एक गाय दोघांना देता येतं का? देता येईल? मग दोघांना एक गाय देऊ शकला नाही. बघा ज्यानं दिली होती त्याने ते गाय घेऊन गेला आणि एक ब्राह्मणाने मात्र गायच दिली नाही. त्यामुळे तेवढंच पाप राहिलं म्हणून त्याला सरडा वाहून पडावं लागलं. अरे पातक आपण पुराणं जाणणारे लोक आहे, पुराणं ऐकणारे लोक आहे, म्हणून तू कोणतं बी पाप करा त्याचा करता जो कथा करीत असला, कीर्तन करीत असला आणि तो जरी पाप करत असला तसं, तर त्याच्या बापाला चुकणार नाही ते. कारण तू जाणून बुजून करतोय, जाणून म्हणजे त्याला समजताय, कळताय, कळून जो करतो कर्म त्याला चुकत नाही. आणि ज्याला कळत नाही तो त्याने करायला पाहिजे का? मग त्याने देखील करायला नको पाहिजे चूक. कारण कर्म वाईट करत असताना विचारच करायला पाहिजे. बघा याने फक्त एवढंच कर्म चुकलं तर त्याला सरडा होऊन पडावं लागलं. चूक होती का त्याची? काही दोष नव्हता, पण तरी सरडा होऊन पडावं लागलं एवढ्या कर्माने. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याचा देखील सरड्याच्या योनीमधून काय केला? उद्धार केला आणि त्याला स्वर्गाला पाठवलं देवाने. आता पुढे पौंड्रक आणि काशी राजाचा उद्धार केलेला आहे. पौंड्रक म्हणजे तुम्ही ऐकलं बघितलाय, तो पौंड्रक काय म्हणत होता? मी वासुदेव आहे म्हणे. श्रीकृष्णाचं खोटंच रूप धारण करत होता आणि तो प्रजेला काय सांगत होता? मी वासुदेव आहे. भगवान परमात्म्याने त्याला त्याचा देखील, कारण त्याला देवाचा ध्यास लागला होता, देवाच्या स्वरूपाचं खोटं रूप चिन्ह धारण करायचा, तो देवाच्या स्वरूपाची प्राप्ती झाली आशाला देखील. पुढे काशी राजा, हा काशी राजा याने मूठभर माती खाऊन, शुकाचार्य महाराज म्हणतात राजा परीक्षिती, हा याने मूठभर माती खाऊन भगवान शंकरांची आराधना केली. भोले बाबा प्रसन्न झाले, कारण अल्पशा वेळामध्ये भोले बाबा काय होता? प्रसन्न होत असतात. आणि भगवान शंकरांनी त्याला सांगितलं वरमगृहीतला काय पाहिजे? त्या काशी राजाला, त्या शाल्वाला, त्याचं नाव काय होतं? शाल्व. त्या शाल्वाला भगवान शंकरांनी एक विमान दिलं, त्याचं नाव होतं सौभ. कोणतं विमान? सौभ विमान. आणि त्या सौभ विमानामध्ये बसून हा आकाश मार्गाने, ते मायावी विमान होतं ते, त्या विमानामध्ये बसून तो शाल्व
आकाश मार्गाने द्वारकेत गेला आणि द्वारकेमध्ये जाऊन त्याने काय केलं, तिथं जाऊन कृष्णाला सांगतोय, कृष्णा, त्याने मायेने रचलेला वसुदेव बनवलेला आहे. आणि तो नंतर कृष्णा बघ म्हटले, तुझ्या वडिलांना मी कसं बांधून आणलं. खरोखरचे वसुदेव नव्हते बरं, ते कोण होते, मायेने रचलेले, आणि त्यांचे हातपाय बांधून आणले त्याने शाल्वाने. आणि तो कृष्णाला म्हणतोय, बलरामाला म्हणतोय, कृष्णा हे बलरामा, तुझ्या जन्मदात्या वडिलांना, तुझ्या पिताश्रींना मी कसं बांधून आणलं बघ म्हटले. आणि अशा प्रकारे देवाने खेद केलेला आहे, थोडासा रडलेले आहे बापा करता. पण लगेच माया त्याची वाली सावरली आणि त्याला त्याची माया नष्ट केली. आणि भगवान श्रीकृष्णाने काय केलेलं आहे, आपलं जे सुदर्शन नामक चक्र आहे त्या चक्राने त्याचं जे मुख होतं ते मुख उडवलेलं आहे आणि त्याचा काय केला, वध केलेला आहे. आता पुढे जी कथा आलेली आहे, आता आपली शेवटची कथा आणि मग आपली जी वेळ आहे ती संपुष्टात आलेली आहे आता. आणि मग आपण ठीक दुपारचं आपलं जे सत्र आहे रात्रीचं 7 ते 10 त्यावेळेला पाहू आपण. हा दशमस्कंद आपला संपूर्ण होऊन जाईल. हा एकादश स्कंदामधलं आपल्याला पाहता आलं तर आपण बघू. आणि सकाळच्या वेळेला सकाळच्या सत्रात या सत्रात आपल्या चाललेला या सत्रात आपली कथा 12वा स्कंद समाप्त झाला, म्हणजे आपली 11 वाजेपर्यंत कथा संपेल. आणि दुपारून गीता पारायण मग 1 वाजेपासून काय, हा म्हणजे लवकर घेत. मी तर मग सकाळीच म्हणत होतो कशा करता. शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षित, भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश यांची पत्नी असणारी जांबवंती, तिच्यापासून झालेला पुत्र, त्याचं नाव सांब. काय नाव होतं त्याचं, सांब. हा सांब म्हणजे साक्षात रुद्रदेवाचा अंश अवतार होता. रुद्रदेवाच्या प्रसन्नतेने प्राप्त झाला होता. बघा, सर्व बायकांना पोरं होते परंतु जांबवंतीला होत नव्हतं. मग जांबवंतीने काय केलं, 1 महिनाभर, तो श्रावण महिना असतो ना, श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि जांबवंती यांनी व्रत केलं. सोमवाराचं, म्हणजे श्रावण महिन्याभर त्यांनी दररोज जायचं महादेव मंदिरात आणि 1000 कमळ अर्पण करायचे. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता देवाने मोजून आणलेले फुलं 1000 फुलं बरोबर भरायचे. परंतु एक ज्या वेळेला उद्यापन करायचं होतं, उद्यापन म्हणजे व्रताचं विसर्जन, त्यावेळेला देवाने बरोबर 1000 कमळाची फुलं आणले. पण देवाने त्यांची परीक्षा बघितली महादेवाने, आणि त्या 1000 कमळांमधलं एक कमळ काय केलं, 1000 कमळांमधलं एक कमळ कमी भरायचं, 999 भरायची, एक कमी भरायचं. आता देवाचं मोजलेलं कधी ते चुकीचं ठरेल का, चुकीचं आणीन का देव, पण ते देवाने गायब केलेलं होतं. आणि भगवान परमात्म्याने, कारण भगवान परमात्म्याच्या हाताला काय म्हणता, हस्तकमळ, डोळ्याला काय म्हणता, नेत्रकमळ, मुखाला काय म्हणता, मुखकमळ, चरणांना काय म्हणता, चरणकमळ. देवाच्या अवयवांना कमळाची उपमा आहे. म्हणून देवाने काय केलं, श्रीकृष्ण परमात्म्याने, कृष्ण कन्हैयाने आपला एक नेत्रकमळ काढला आणि तो भगवान शिवशंकरांच्या त्या पिंडीवर ठेवला आणि ओम नमः शिवाय 1000 कमळ वाहिलेले आहे. मग म्हणे तेव्हापासून देवाचा झाला का, देवाचं कशाला होईल. अरे देवाला इतकं जग निर्माण करता येतं, एक नेत्र निर्माण करता येणार नाही का. त्याने तो नेत्र कमळ समर्पित केल्यानंतर प्रसन्न झाला भगवान महादेव. आणि महादेवाने सांगितलं, देवा म्हणजे नवसापासून झालेला होता, म्हणून नवसाच्या पोरं फार वाईट बिबली जाता बरं.
म्हणून जे नवसाचे असतात आणि त्याला नवस केल्यानंतर पहिला हा झाला आणि मग नंतर 9 पोरं आणि 1 कन्या, म्हणजे असे 10 पोरं तिला देखील झाली आणि मुलगी 1 झाली. मग आता हा जो आहे ना भगवान श्रीकृष्ण कन्हैयांचा पुत्र सांब, हा एकदा हस्तिनापुराला पाहुणा म्हणून गेला दुर्योधनाकडे. तिथं पाहुणा म्हणून गेल्यानंतर त्याने काय केलं, दुर्योधनाची मुलगी होती, तिचं नाव होतं लक्ष्मणा. तिने याला बघितलं. आता हा सौंदर्य संपन्न होता म्हणूनच तर याला तर साडी नेसवली होती त्या देवांच्या पोरांनी आणि स्त्रीत्व दिलं होतं. म्हणे हे गर्भवती आहे म्हणे, कारण तो दिसालाच तसा होता आणि त्यातल्या त्यात म्हणजे नवसाचा होता. नवसाचे पोरं मी तुम्हाला सांगितलं की तर कशा असतात. तर त्याने त्या दुर्योधनाच्या कन्येच्या सोबत काय झालेलं आहे त्यांचं दोघांचं बघा. तिने बघितल्यानंतर ती त्याच्यावर भाडलेली आहे, ती मोहित झाली आणि दोघांचा प्रेम संबंध घडून आलेला आहे. आणि दुर्योधनाच्या लक्षात आलं, दुर्योधनाने काय केलेलं आहे, याला कोंडून ठेवलेला आहे. आणि श्रीकृष्णांना समजलं की माझा जो पुत्र आहे सांब तो कुठं आहे म्हटले, तो अजून येत नाही. आणि नारदांनी सांगितलं की तो दुर्योधनाने बांधून ठेवलेला त्याला. भगवान श्रीकृष्णाने युद्ध करण्याची तयारी केली हस्तिनापुरावर सारी. बलराम दादा म्हणतात, कृष्णा अरे सर्वांशी भांडणच करतो का म्हणे. अरे आता हे आपले आत्याचे पुतणे आहे, मग सर्वांशी गोड राहायचं बाबा. मग आता का भांडणच करत राहतो म्हणे. जाऊ दे म्हणे, जाऊ नको तिथं, युद्ध करू नको. म्हणजे दादा मग आपला मुलगा तिथं आहे ना, मग ते त्यांच्या ताब्यात त्याने बांधून ठेवलेला आहे. म्हटले तो माझा शिष्य आहे. कोण शिष्य आहे? दुर्योधन. बलराम दादा म्हणतात दुर्योधन माझा शिष्य आहे, कारण गदा युद्ध कोणी मी त्याला शिकवलेलं आहे. म्हणून ज्याच्यापासून आपण शिक्षण घेतलं तो आपला कोण असतो? गुरु असतो. आपल्याला ऐकायला मिळणार आहे की दत्तात्रय भगवान परमात्मा म्हणता मी किती गुरु केले? 24 गुरु केले. म्हणे बाबा तुम्ही तर म्हणता की एकच गुरु करायला पाहिजे. अरे बाबा तसे गुरु एकच पाहिजे, परंतु गुरु कोणते केले त्यांनी बघा. ज्याच्यापासून एक गुण घेतला त्याला देखील गुरु मानला त्याने. असं आहे. दत्तात्रय साक्षात परमात्मा होते, भगवान विष्णूचे अवतार होते. ते बघा सांगताय एकनाथी भागवतामध्ये ओवी आलेली आहे. याचा म्या घेतला एक गुण, उद्धवा म्या गुरु केला जाण. ज्याच्यापासून एक गुण घेतला ना, एक गुण शिकलो ना मी. भगवान श्रीकृष्ण म्हणता, दत्तात्रय सांगता उद्धवा की ज्याचा मी एक गुण घेतला ना तो मी गुरु केला जाणार. म्हणून आता बलराम दादा हे म्हणता कृष्णा आता मी जातो. आणि तो माझा शिष्य असल्यामुळे त्याला मोठा वाटत होता अभिमान कोणाला? बलराम दादाला की माझा शिष्य आहे तर माझा ऐकेल. आणि पण शिष्य लोक असे चावट असतात, त्या गुरूंचं काहीच म्हणणं नसतं, पण ते आपसमध्ये भांडणं करतात. तर बलराम दादा निघाले आणि बलराम दादा आल्यानंतर हस्तिनापुराच्या बाहेर थांबले आणि त्यांनी शिपायांच्या द्वारे कळवलं, दूताच्या द्वारे, की तुमचे गुरुदेव आलेले आहे बलराम दादा तुम्हाला भेटण्याकरता. तर त्या दूताच्या द्वारे दूताने सांगितलं दुर्योधनाला की तुमचे गुरु बलराम दादा भेटण्याकरता आले तुम्हाला. दुर्योधनाने काय केलं, एक नारळ आणलं, शाल आणली, वस्त्र आणले, त्यांना देण्याकरता वस्त्रदान गुरूंना द्यावं लागतं ना. तर सर्व आणून ठेवलं गुरूंचा सत्कार करण्याकरता आणि स्वतः आपण गुरुदेवांना घेण्याकरता आलेला आहे. बलराम दादांना पुढे गेला आणि पुढे जाऊन त्यांना घेऊन आला आणि आणल्यानंतर हातपाय धुतले त्यांचे आणि त्यांचं पूजन केलं गुरुदेवांचं. आणि त्यांना आसन नुसतं केलेलं आहे, आसनावर बसून त्यांचे पूजन झाल्यानंतर त्यांना विचारलं, म्हणे दादा अहो म्हटलं आमच्या या हस्तिनापूर नगरीमध्ये काय येणं केलं? म्हटले दुर्योधना अरे आमचा पुत्र सांब तुझ्याकडे पाहुणा म्हणून आला. म्हटले आला ना? मग म्हटले का रे? म्हटले तू कुठं आहे? म्हटले दादा तो फार इबलीस आहे म्हणे. म्हणे का?
हा म्हटले माझी मुलगी लक्ष्मणा, तिच्यावर तो प्रेम करतो. अरे म्हटले मग का झालं? अरे तुम्ही आणि आम्ही कोण आहे? आमची आत्या असणारी कुंती, त्या कुंतीची तुम्ही कोण आहे? पुतणी आहे. म्हणजे तुमचे आम्ही मामभाऊ आहे. मग मामभाऊ फुईभाऊ आपण आता जुनं नातं काय करून घेऊ? नवं करून घेऊ. तुझी कन्या आहे ना दुर्योधना, आमच्या पोराला देऊन टाक म्हणे सांभाळा. हा म्हटले पायाची वाहन तुम्ही. कोण म्हणतो? दुर्योधन. तुम्हाला राजगादी आहे का? अहो तुम्हाला राजगादी नाही, आम्हाला राज्य आहे. आम्ही कळसासारखे, मंदिराच्या कळसासारखे. तुम्ही मात्र पायाची पादत राहणं आहे. कोण म्हणतो? कोणाला म्हणतो? बलराम दादाला आणि कृष्णाला. तुम्ही यादव मात्र पायामधील पादत राहणं आहे म्हणे. असं का? म्हटले तू मार कुटाऊ ढोर आहे ना तू. कारण मार कुटाऊ ढोर केव्हा ताड्यावर लागतं? त्याला मार दिल्याशिवाय ते ताड्यावर लागत नाही. आणि बलराम दादाने जाणलं की याला काहीतरी मार दिला पाहिजे. तर बलराम दादा तिथून तर निघून गेले. राग आला त्यांना आणि रागाच्या भरात त्यांनी असा नांगर कोसला तर हस्तिनापूरच्या बेंबीत आणि हलवला. असं काय झालं असेल? अहो त्या हस्तिनापूरमधल्या सर्व बिल्डिंगा धसायला लागल्या. त्यावेळेला त्याला समजलं की हे काम कोणाचं आहे. कारण संपूर्ण पृथ्वी कोणाच्या डोक्यावर आहे सांगा बरं? कोण आहे खाली? शेष भगवंत. आणि तो कोण होता मग? तो बलराम दादा शेषाचाच अवतार होता ना. मग त्याने जेव्हापासून त्या बलराम दादाने त्या नांगराने हलवली पृथ्वी, बघा त्या हस्तिनापूर बघा, तुम्ही जर गेले असतील तर वाकडं बनलेलं आहे ते त्या ठिकाणी. यमुना नदीपासून अशी ही. आता त्याने बघा, तू म्हणतोय बलराम दादाला, दादा अहो म्हटले आता हे काम बंद करा म्हटले, आणि आमची मुलगी तुमच्या मुलाला आम्ही देतो म्हणे. आता दोघांचा विवाह संपन्न झालेला आहे. लग्न करून बलराम दादा त्या दोघांना घेऊन पुन्हा द्वारकेला आले. अशा प्रकारे सांब आणि लक्ष्मणा दुर्योधनाची कन्या यांचा काय झाला? विवाह झाला. शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितलेलं आहे. आणि आता पुढे आता आजची कथा आपली इथं काय येते आहे? विराम घेत आहे. आणि आता आपली दुपारून हरिपाठ पाठ. नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. हरि ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. बोल रे भाई सब संतन की जय.